नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये स्वागत. अनेक महाभागांना साहस करण्याची मोठीच हौस असते. आता आम्ही जे दाखवणार आहोत ते या महाभागाचं साहस नव्हे तर वेडेपणा आहे. ही घटना आहे चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरची. कोकणात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वशिष्ठी नदी दुथडी भरून वाहते आहे. या नदीवर असलेल्या जुना पुलावरून एका महाभागाने पुराच्या पाण्यात उडी घेतली. हा महाभाग नको ते साहस करायला गेला. हा महाभाग नदीच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्नही करत होता. दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मात्र नदीचा प्रवाह वेगवान असल्याने त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. हा तरुण या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. त्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होता. प्राथमिक माहिती जी समोर येते ती अशी की त्याने मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्याचं दैव बलवत्तर तर की तो नंतर वाचला. पण चिपळूण रत्नागिरीमधून बातमी आहे. अशा कुठल्याही प्रकारचा साहस करू नका. खरं तर वशिष्ठी नदीवरचा जो जुना पूल आहे तिथून अनेक तरुण पोहण्याकरता म्हणून नदीत उडी मारत असतात. पण तेव्हाची गोष्ट वेगळी असते. गेले 2-3 दिवस सतत रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे पाण्याला प्रचंड प्रवाह आहे. सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वशिष्ठी नदीला सुद्धा मोठा प्रवाह होता आणि त्यात या तरुणानं वशिष्ठी नदीत उडी मारली. जुन्या पुलावरून त्याने उडी मारल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पाण्याचा प्रवाह वेगवान आहे आणि पोहता येत नाहीये. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वप्नील, काय अधिक माहिती मिळतेय? त्याचा जीव वाचलाय का? त्याला शोधण्यात यश आलंय का? कोण आहे हा तरुण? काय अधिक माहिती आहे? सुवर्ण, सदरचा जो इसम आहे तो सुखरूप आहे, म्हणजे पोहून तो बाहेर आलेला आहे असं कळतंय. मात्र तो नेमका कोण आहे, त्याचा पत्ता काय, याचा अजून शोध लागलेला नाहीये. पण एकूण जर हा सगळा प्रकार बघितला तर अतिशय वेडेपणा म्हणावा लागेल. मुसळधार पाऊस आहे कोकणामध्ये आणि विशेष करून वाशिष्ठी नदीचा जो प्रवाह आहे तो अत्यंत वेगानं असतो आणि त्याच्यामध्ये निभावून लागणं हे केवळ अशक्य असतं. एनडीआरएफची टीम देखील मागच्या वेळेला जेव्हा आले होते, तीव्र दुर्घटना झाली त्यावेळेला त्यांना देखील ह्या पाण्याचा सामना करताना मोठा त्रास झाला होता. असं असताना केवळ नशेमध्ये धुंद होऊन पाण्यात उडी टाकणं हा एक वेळ जीव दिल्यासारखाच प्रकार म्हणावा लागेल. परंतु त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. कारण नदीच्या मुख्य जो पूल आहे, बाजार पूल, त्या पुलापासून जवळपास 300 मीटर अंतरावरती जाऊन हा इसम किनाऱ्यावरती आला. मात्र त्यानंतर त्याचा संपर्क इथल्या लोकांशी झालेला नाहीये. मात्र अशी माहिती मिळते की हा जो इसम आहे हा पूर्णपणे नशेमध्ये धुंद होता आणि त्या नशेच्या पूर्ण त्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्या पाण्यामध्ये उडी घेतली अतिउत्साहामध्ये आणि हा सगळा प्रकार घडलाय. नक्की स्वप्नील, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण तुझ्या न्यूज 18 लोकमतच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण आवाहन करूया की पावसाळ्याच्या दरम्यान असं साहस वारंवार बघायला मिळतं. मग ते टोकावर जाऊन सेल्फी काढणं असेल किंवा नदीच्या प्रवाहामध्ये अशा प्रकारे उडी मारणं असेल किंवा स्टंट करायला जाणं, कुठेही असा प्रकार करू नका. अशी स्टंटबाजी करू नका, धाडस करू नका. जे तुमच्या जीवावर बेतेल अशी कुठलीही गोष्ट करू नका. एकदा विचार करा की तुमच्या मागे तुमचे कुटुंबीय तुमची वाट बघतायत आणि हा प्रकार जर समोर आला तर त्यांच्या पुढे काय वाढून ठेवलं ह्याचा विचार सुद्धा तुम्हाला करता येणार नाही. आणि आता बातमी आहे रायगडमधली. वाहत्या पाण्यात एसटी घालणं एका चालकाला भोवलेलं आहे. रायगडमध्ये नदीला पूर आलेला असताना सुद्धा पाण्यातून पुलावरून एसटी नेणाऱ्या चालकाला निलंबित करण्यात आलेलं आहे. खरं तर पाणी पुलावरून वाहायला लागलं आणि माती मिश्रित हे पाणी होतं, त्यामुळे रस्ताही स्पष्ट दिसत नव्हता. असं असताना सुद्धा धोका पत्करत प्रवासी एसटीत असताना सुद्धा या चालकानं हा पूल क्रॉस केला. या चालकाला आता निलंबित करण्यात आलेला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या घटनेची लगेच दखल घेतली. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली. अतिवृष्टीमुळे महाड इथल्या नागेश्वरी बंधाऱ्यावरून पाणी वाहत होतं. यावेळी एसटी चालकानं मागचा पुढचा कुठलाही विचार न करता पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा धोका पत्करला आणि एसटी नेली. चालकाचा हा आतेताईपणा प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा होता. जरी स्वतःचं जजमेंट असलं तरी सुद्धा प्रवासी असताना त्यांचा जीव धोक्यात घालून असं कृत्य करणं कधीही गंभीरच आहे. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.
मोहन, न्यूज 18 लोकमतनं हा व्हिडिओ दाखवलेला होता आणि त्याच वेळेला सगळ्यांच्या हृदयाचा थरकाप उडेल अशी ही घटना होती, कारण पाण्यामधून प्रवासी गाडीत असताना सुद्धा ही एसटी नेली गेली. काय सांगशील आजचं अपडेट या संदर्भातलं? निलंबित करण्यात आलंय त्याला. काल रायगड जिल्ह्यात 1300 मिलीमीटर पाऊस झालेला. सगळीकडे रायगड जिल्ह्यात सगळ्या नद्या नाल्या भरलेल्या होत्या, तुडुंब नाल्या भरले होते. आणि असंच हा जो पिंपरी चिंचवड वरून वेळास मंडणगडकडे जाणारा जो एसटी चालक होता, एसटी होती ती महाडवरून खाडी किनाऱ्यावरनं ती गाडी एसटी जाते. पण हा जो बंधारा होता तो 3 ते 4 फूट पाणी होता. आणि हा एसटी जो ड्रायव्हर आहे त्यांनी कंडक्टरने सांगितलं की गाडी घालू नकोस, तरी त्या ड्रायव्हरनी गाडी घातली. त्या गाडीमध्ये 53 प्रवासी होते, तरी त्यांनी हे सगळ्यांना त्या पाण्याच्या प्रवाहात गाडी घातली. आणि सुखरूप आहे की ती गाडी सुखरूप त्या ठिकाणी बाहेर निघाली. जर ती गाडी तर ताबा सुटला असता तर 53 प्रवासी त्यात वाहून गेले असते. ही घटना महाडमध्ये वारंवार घडतात. गेल्या टायमाला पाचाड रोडला पण ही एसटी जी एसटी महाड डेपोची होती ती अडकली होती. आणि तसंच हे ताजं असताना सावित्री पुलामधनं 2 एसट्या वाहून गेल्या होत्या. हे असं असतानाही या एसटी ड्रायव्हरने अशी डेअरिंग केली, पण हे निलंबित केलं. हे बरं झालं. म्हणजे हे असं वारंवार अशी घटना घडणार नाहीत. जे सेल्फी काढणारे असतील किंवा नदी किनारी पोहायला जाणारे असतील किंवा मच्छी पकडायला जाणारे असतील, ते वारंवार जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येतं, सतर्क केलं जातं. पण हे असे लोक ऐकत नाहीत, म्हणून हे असे घटना घडतात. नक्की नक्की. मोहन, तुम्ही खूप चांगल्या मुद्द्याला स्पर्श केलाय की ऐकलं जात नाही, वारंवार त्याच चुका केल्या जातात आणि इतरांचे जीव त्यामुळे धोक्यात येतात. एसटी चालक कशा पद्धतीने बेदरकार गाडी चालवतात याविषयी वारंवार तक्रारी आलेल्या आहेत, तरी सुद्धा असे प्रकार होतात. त्यामुळे या चालकाला निलंबित केलं तर पुढचे तरी शहाणे होतील अशी आपण अपेक्षा करूया. काही जणांना आपण लग्न कसं करावं, ते लग्न यादगार कसं होईल याचा अट्टहास फारच असतो. अनेक श्रीमंत लोक, क्रिकेटर्स तसंच अभिनेते किंवा अभिनेत्रींनी लोकांचे डोळे दिपतील अशी आरास आणि देखावे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं विवाह सोहळे केलेले आपण पाहिलेत. मात्र आज आपण पाहूयात एक अनोखी नवरी. ही नवरी आहे पुण्यातली. ही नवरी लग्नाकरता घोड्यावर नव्हे, चक्क गाडीच्या बोनेटवर बसून आली. तुम्हीच बघा ही नवरी मुलगी कशी बोनेटवर बसलेली आहे. मात्र असं बोनेटवर बसून लग्नाकरता येणं या नवरीला महागात पडलेलं आहे. हायवे सारख्या ठिकाणी अशा मंगल कार्याला जात असताना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी या अट्टाहासापायी हा प्रकार घडलाय. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील काळभोर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया. अद्वैत, हे खरंच आहे की लग्न कसं करावं या संदर्भात प्रत्येकाने स्वप्न बघितलेली असतात आणि वेगळ्या पद्धतीनं कसं होईल यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन केलं जातं. मग कोणी बसमध्ये, कोणी पाण्यामध्ये विवाह करतं, कोणी एरोप्लेन म्हणजे विमानामध्ये विवाह करतं. ही मुलगी तर चक्क बोनेटवर बसून लग्नविधी करता जात होती. काय सांगशील सगळ्याविषयी? हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला. दिवे घाटामधला हा व्हिडिओ आहे, सासवडच्या भागातला. आणि हिला महागाच पडलेला आहे, तुझं म्हणालीस तसं. कारण आत्ता एकतर पॅन्डेमिकमध्ये किंवा या कोरोना काळामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही निर्बंध असताना की तुम्ही गाडीमध्ये किती जण बसायचं काय, त्यामुळे ती मास्क न घालता अशा पद्धतीनं बसत होती. आणि हे कळत होतं की हे प्री प्लॅन्ड आहे. कारण आपण जर बघितलं तर तिच्या पुढं कॅमेरामन सुद्धा होते. आणि ते कॅमेरामन म्हणजे एखादं जसं प्री वेडिंग शूटिंग असतं, त्या वेडिंग शूटिंग टाईप हे चाललेलं होतं. म्हणजे लग्नाच्या आधी एक प्रकारे तिचं हे वेगवेगळ्या लोकेशनवरती शूटिंग चाललं होतं. त्यामुळं आपण जर नीट बघितलं व्हिडिओमध्ये तर ती त्या बोनेटवरती बसलेली आहे आणि त्यानंतर काही अंतर गेल्यानंतर ती थांबते. मग तो कॅमेरामन उतरतो, वेगवेगळ्या अँगलमधून तो तिची छबी टिपतो. त्यामुळं एकंदरीतच हा जो प्रकार आहे हा प्री प्लॅन होता. आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं एकतर हा स्टंट पण आहे. एरवीसुद्धा अशा पद्धतीनं धोकादायक पद्धतीनं तुम्ही बसू नाही शकत. कारण तुम्ही कारच्या बोनेटवरती बसता, कारच्या आतमध्ये ड्रायव्हर असेल त्यालासुद्धा अडथळा येऊ शकतो. आणि दिवे घाट आहे, दिवे घाट सासवडचा हा तसा धोकादायक आहे. दोन्ही बाजूनी वाहनं येतात. आणि अद्वैत, महामार्गावर अशा प्रकारचं शूट करणं हे अधिक धोकादायक आहे.
धोकादायक, बरोबर आहे. त्यामुळं जर बघितलं तर आणि मग हे सुरू असताना काही जागरूक जे नागरिक आहेत आजूबाजूचे त्यांनी हे टिपलेलं आहे दृश्य. म्हणजे त्यांना कदाचित त्यांना माहीत नसेल काय चाललंय, पण त्यांनी एक प्रकारे कुतूहलापोटी हे काय चाललेलं आहे असं म्हणून त्यांनी तो व्हिडिओ जो आहे तो काढला आणि तो व्हायरल झाला. आणि तो व्हायरल झाल्यानंतर मग पोलीस जागे झालेले आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळं एक प्रकारे आपण म्हणतो की लग्नाआधीच ती तरुणी चतुर्भुज झालेली आहे. म्हणजे त्यामुळं तिला निश्चितपणे हे जे काही प्री वेडिंग शूट आहे किंवा हे काय स्टंटबाजी आहे तर ती तिला भागात पडलेली आहे. त्यामुळं लग्नाच्या आधीच ती चतुर्भुज झालेली आहे. आता बघू आता पोलीस तिच्याबद्दल सहानुभूती दाखवून तिला सोडतायत का अजून तिच्यावरती कठोर कारवाई होऊ शकेल. पण अद्वैत म्हणजे हिच्या स्वतःकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे किंवा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिनं काही सोशल मीडियावर स्वतःकडून टाकलंय, पोलिसांकडनं काही माहिती मिळते किंवा त्या गाडीमध्ये तिचे नातेवाईक सुद्धा दिसत आहेत, तर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे? अजून तरी प्रतिक्रिया जी आहे ती तिनं दिलेली नाही स्वतःकडून किंवा नातेवाईकांकडून. पण निश्चितपणे त्यांना धक्का बसलेला आहे की अशा पद्धतीनं हे अंगलट येईल ह्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. उलट त्यांना आपण काहीतरी असं फार हटके करतोय, काहीतरी वेगळं करतोय असंच त्यांना वाटत होतं. त्यांच्या कुठंही चेहऱ्यावरती किंवा ह्याच्यावरती आपण काहीतरी चुकीचं करतोय असे हावभाव देखील नव्हते. त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यांना अशा पद्धतीनं आपण एक छान काहीतरी वेगळं करतोय, लक्षवेधी करतोय असंच त्यांना वाटत होतं. त्यामुळे हे उत्साहाच्या किंवा ह्याच्या भरात ते झालेलं आहे. पण ते नक्कीच अंगलट आलेलं आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं सगळीकडे पसरलं ते. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या सोशल मीडियावरती आणि त्यानंतर मग पोलिसांनी हे केलेलं आहे. तर आपल्याला कळेल कदाचित की त्याच्यानंतर तरी या कृत्याबद्दल त्यांना काही खंत वगैरे वाटते की काय. नक्की अद्वैत, पण तू पण हे मान्य करशील की अनेक पुणेकर किंवा बहुतांश पुणेकरांना हटके करण्याचं किंवा विविध स्लोगन्स तयार करण्याचं खूप क्रेज आहे आणि महाराष्ट्रभरात ते प्रसिद्ध आहे. पण हटके काय किंवा गैर काय यातला भेद मात्र नक्कीच समजायला हवा प्रत्येकाला. धन्यवाद अद्वैत ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. बातमी आणि बरंच काही मध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर महिलेच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बड्या डॉक्टरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुजित जगताप असं या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये त्यानं स्पाय कॅमेरा लावल्याचा आरोप आहे. 42 वर्षाच्या सुजित जगताप हा MD आहे. त्यानं हे छुपे कॅमेरे लावल्याचं समोर आलंय. वैद्यकीय क्षेत्रात त्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. आरोपी डॉक्टरला आज न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. डॉक्टर सुजितनं छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचं तपासात समोर आलंय. हा विषय तसा संवेदनशील होता आणि त्या मानानं आम्हाला तो गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघड करणं क्रमप्राप्त होतं. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या टीम्स फॉर्म केल्या. आमच्या टीमने याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं आणि ह्या कॅमेऱ्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली असता हे कॅमेरे फक्त ॲमेझॉनवरच उपलब्ध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आणि त्या पद्धतीने आम्ही अधिक माहिती घेतली असता आमच्या असं लक्षात आलं की ही गोष्ट एका डॉक्टरांनीच केलेली आहे. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याशी बोलणार आहोत. अद्वैत, हा खूपच धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार आहे. सुवर्णा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. मला आठवतं की याच्या आधी सुद्धा पुण्यामध्ये असे 2-3 प्रकार उघडकीस आले होते. एकदा स्विमिंग पूलवरती महिलांच्या वॉशरूममध्ये अशा पद्धतीने छुपा कॅमेरा लावला होता. हॉस्टेल चालवणारा एक तर 60चा ग्रस्त होता, त्याने सुद्धा अशा पद्धतीनं कॅमेरा लावले होते. परंतु हा जो प्रकार आहे तो अत्यंत संतापजनक आहे यासाठी की इथं उच्च शिक्षित डॉक्टर MD हाच गुन्हेगार म्हणून सापडलेला आहे. आणि पोलिसांसमोर सुद्धा आव्हान होतं कारण त्या भागामध्ये CCTV नव्हते. त्यामुळे नेमकं या ज्या महिला आहेत 2 त्यांच्या रूममध्ये कोण गेलं आणि एक जो कॅमेरा होता तो बाथरूममध्ये होता, एक बेडरूममध्ये होता. तेव्हा पोलिसांसमोर आव्हान होतं. परंतु पोलिसांनी आजूबाजूच्या बिल्डिंगचे CCTV बघितले आणि त्या CCTV फुटेजमध्ये हा सुजित आबाजीराव जगताप जो आहे तो दिसला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे. आत्ता तरी असं
प्राथमिक ह्याच्यामध्ये समोर येतं आहे की प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. अर्थात 2 दिवसाच्या कोठडीमध्ये अधिक कसून चौकशी केल्यानंतर कारण बाहेर येईल. पण वेळीच हे उघडकीस आलं हे पण बघितलं पाहिजे. कारण या ज्या महिला आहेत लेडीज डॉक्टर या ठिकाणी हा सुजित तिकडं लेक्चरला जात होता. त्या जेव्हा ज्या रूममध्ये आल्या आणि त्यातल्या एका महिला डॉक्टर जेव्हा ती बाथरूममध्ये गेली आणि तिनं बल्ब लावायचा प्रयत्न केला, जेव्हा बल्ब लागलाच नाही तेव्हा तिने इलेक्ट्रिशियनला बोलवलं आणि इलेक्ट्रिशियन असं म्हटलं की हा बल्ब नाहीच आहे, तर हा छुपा कॅमेरा आहे. त्यामुळे धक्का बसला की काय प्रकार. मग आणखीन बघितल्यानंतर बाहेरच्या हॉलमध्ये सुद्धा किंवा म्हणजे बेडरूममध्ये सुद्धा एक चार्जरच्या रूपामध्ये हा कॅमेरा आला होता. त्यामुळं हे जे आहे ते तेव्हाच घडलं होतं. त्यामुळं वेळीच ते उघडकीस आलं हे पण आहे. त्यानंतर मग पोलिसांनी हे प्रकरण संवेदनशील आहे हे बघून तपास सुरू केला आणि जसं म्हटलं की आजूबाजूला ज्या बिल्डिंग्ज आहेत तिथून CCTV फुटेज घेऊन याला आता पकडलेलं आहे आणि 2 दिवसाची जी कोठडी आहे ती सुनावण्यात आली. नक्की धन्यवाद आपण अद्वैत या सगळ्याविषयी माहिती दिल्याबद्दल. एक मात्र नक्की की सगळ्या महिलांनी ज्या पेइंग गेस्ट म्हणून राहतात, हॉटेलमध्ये राहत असतील किंवा एकट्या वेगळ्या कुठल्या दुसऱ्या शहरामध्ये जाऊन राहत असतील, तुम्ही कुठेही जाता, कपडे चेंज करायला जाता, तुम्ही बाथरूममध्ये जाता, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी काही तिथल्या गोष्टी तुम्ही वापरत असाल तर काळजी घ्या. छुपे कॅमेरे असे ठेवलेले नाहीत ना, इतके सजग रहा, इतकंच एक आवाहन. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.